ईस्टर्न एक्सप्रेस वेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत आणि मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा आहे आणि त्यामुळे आता या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। राज ठाकरेंसमोर सुपाऱ्या फेकल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ठाण्यामध्ये होणाऱ्या मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे ठाण्याकडे रवाना होतील। मात्र कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका होऊ नये, बिघडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आहे। आज वही मस्जिद और मदरसों की जमीन छीनी जा रही है और ये संसद से भाग गए। ये सेकुलरिज्म का चोला पहनकर मुसलमानों से वोट मांगे और जब मुसलमानों की बात हुई तो ये संसद से भाग गए। ये गद्दार है, मुसलमानों का वोट लिया, मुसलमानों का इस्तेमाल किया। मस्जिद की बात आई, सोलापुर एक भी संसद भरून मतदान केला मुसलमानांनी, याचा एक भी संसद में वोट मस्जिद की बात आई सोलापुर की, कभी भी आवाज नहीं उठा। उद्धव ठाकरे जो है वो विपक्ष के साथ है, मोदी जी के साथ नहीं है, फिर भी आप मातोश्री के बाहर क्यों आंदोलन करें? ये विभाग के साथ है, ये उनके पार्टनर है, अपोजिशन में इन्होंने ये लोग क्यों छोड़ के भागे? सोलापुर मस्जिद की बात आई तो क्यों स्टेटमेंट नहीं दिया इन्होंने, क्यों भागे? क्या सिर्फ मुसलमानों का इस्तेमाल होता है? क्या वोट मांगने के लिए सिर्फ मुसलमान है? निर्णय था वो सत्ताधारी पार्टी का था, ये लोग विपक्ष में बैठे और आप यहाँ आंदोलन वो विपक्ष का काम है कम से कम आवाज उठाए, मुसलमानों की बात पे बोलो, चाहे वक्फ बोर्ड की बात हो, चाहे सोलापुर मस्जिद की बात हो, मगर उनका कोई स्टेटमेंट है, इनका कोई स्टेटमेंट नहीं है, इनका कोई तर आपण हे दृश्य बघतोय। यावेळेस मातोश्रीच्या बाहेर मुस्लिम संघटनांनी घोषणाबाजी केलेली आहे। वक्फ बोर्डाच्या प्रश्नी खासदारांनी भूमिका मांडलेली नाही, वॉकआउट केलं, त्यामुळे हे सगळे मुस्लिम संघटनांचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झाले आहेत। कशा प्रकारे मुस्लिम बांधवांचे दोन गट हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत। सध्या जो वक्फ बोर्डाचा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाला काही मुस्लिम बांधवांचा विरोध आहे, केला आहे। महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणार तर आपण हे दृश्य बघतोय। यावेळेस मुंबईतल्या वांद्र्यामधील मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आहेत आणि या ठिकाणी वक्फ बोर्डासंदर्भात मुस्लिम संघटना आक्रमक झालेल्या आहेत। विरोधी पक्ष म्हणून भूमिका न घेतल्यामुळे या मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। निर्णय आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि तुम्ही मातोश्री बाहेर आंदोलन करताय, ते सध्या विरोधी पक्षात बसले। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का मुसलमानांनी 90% यांना मतदान केलं आहे। याचा अर्थ एवढाच आहे का या लोकांनी जेव्हा संसदेत बिल आला, वक्फ बोर्डाचा ज्यावेळेस बिल आला त्यावेळेस यांचे सांसदांनी त्यावेळेस यांना मदत करायची होती, हे वॉकआउट करून गेले। या लोकांनी संसद सोडून गेले, हे 9 ते 9 लोकांनी संसद सोडून गेले। तुम्हाला काय म्हणणे, काय करायला पाहिजे? संसद सोडून गेले होते। दोन गट सध्या इकडे भिडलेले आहेत। एक गट जो आहे तो जो काही निर्णय आता केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याला विरोध करतोय, तर तिकडे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात देखील मुस्लिम बांधवांचा एक गट आपल्याला उतरल्याचं दिसून येते। मातोश्री बाहेरची दृश्य आहेत। आता काही वेळातच उद्धव ठाकरे हे ठाण्यासाठी रवाना होणार आहेत आणि त्यापूर्वीच आपण बघतोय की कशा प्रकारे अचानक असं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, त्यामुळे पोलीस देखील इकडे तयारीत नव्हते।